पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कराडमधील सभेला नागरिक यायला सुरुवात झालेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजची जय जयघोष आहे तो सुरू झालेला आहे। तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय सांगाल, काय अपेक्षित आहे तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याकडून? मी विश्व हिंदू परिषद मातृजिल्हा संघटनेची संयोजिका आहे सौ गौरी निलाखे। आम्ही मोदी भक्त आहोत, बीजेपी भक्त आहोत। इस बार 407 पार करेंगे। जय श्री राम। तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय अपेक्षित आहे मोदींच्या भाषणामधून तुम्हाला? मी कराडूनच आलेली आहे। आम्ही मोदी प्रिय आहोत सगळेजण। हां, काय अपेक्षित आहे तुम्हाला मोदींच्याकडून? ह्या वेळेला 400 पार मोदी येणारच 100%। तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय मोदींच्या भाषणामधून तुम्हाला मिळेल असं वाटतं? आम्ही कराडमध्येच आहे आणि आमच्या सातारा लोकसभेमधून जे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ मोदी साहेबांची आज सभा इथं आहे। मोदी साहेबांची सभा म्हणजे आमच्यासाठी आजचा सुवर्ण दिवस आहे कराडकरांसाठी। 64 वर्षानंतर कराड शहरामध्ये पंतप्रधान येणार आहेत आणि तेही आमचे मोदी सरकार आहेत। त्यामुळे मोदी साहेब असल्यामुळे आम्हाला अतिशय आनंद होतो आणि आम्हाला एवढी खात्री आहे की मोदी साहेबांच्या सभेनंतर छत्रपती उदयनराजे भोसले हे घासून नाही ठासून येणार आहे। तर या ठिकाणी मोदींची सभा झाल्यानंतर उदयनराजे हे अतिशय मोठ्या मताधिक्याने निवडून काय वाटतं तुम्हाला? असं आमच्या अपेक्षापेक्षाही जास्त मोदीजींनी काम केलेलं आहे आणि करणारच आहेत आणि त्यांच्या ह्या विश्वासाच्या फळाला आम्ही सर्व साथ देणार आहोत। तर आपण बघितलं या ठिकाणी सगळ्या महिला आहेत ते या सभेला उपस्थित राहिलेल्या आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर इथे उदयनराजे भोसले यांचा विजय हा नक्की झाला आहे। खूप मोठ्या मताधिक्याने ते निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी महिलांनी देखील व्यक्त केला आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कराड, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।